आई 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 ग आई क्रॅम्प आला आई आई काय झालं? काकू काय झालंय? क्रॅम्प आला क्रॅम्प शांत शांत व्हा बाबा. क्रॅम्प आलाय क्रॅम्प क्रॅम्प दोन दोन क्रॅम्प आले आई ग हो हो काकू ओरडू नकोस, मी डॉक्टरला बोलवतो, थांब जरा. क्रॅम्प आला क्रॅम्प आला तू पाणी कमी प्यायलेस का? नाही, कारण त्याने सुद्धा होऊ शकतं. अहो काकू, खरंच तुम्ही घरी जायला हवं होतं ना, आराम करायचा. आम्ही होतो इथे सगळे. मला वाटलं तुझी आई थांबेल, त्यांना सोबत म्हणून मी थांबले होते. मला काय माहित त्या निघून जातील म्हणून. आई ग क्रॅम्प आले क्रॅम्प क्रॅम्प. हो कळतंय काकू, कळलं. होऊ शकतं असं. जरा जरा थांब, ओरडू नकोस. मला ना स्वानंदी मागे डॉक्टरनीच सांगितलं होतं की तुमचं शरीर ना असं दिसतं ना हेल्दी, तसं नाहीये. माझे ना स्नायू खूप वीक झालेत ग, म्हणून असे मध्ये मध्ये क्रॅम्प येत आहेत. क्रॅम्प आई ग क्रॅम्प आले आई, म्हणून तसा त्रास होतोय मला. आई ग आवाज करू नका काका, कारण काय इथे तुमचा आवाज ऐकायला दुसरा कोणी नाहीये, मीच आहे. आणि माझा राग तर तुम्ही बघितलाच आहे. सांगाल कोणाला काय? मला मारू नका, मला मारू नका. नाही 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 नाही, डोंट वरी, तुम्हाला नाही मारणार आहे मी. मॉमने सांगितलंय तुम्हाला मारायचं नाही, पण तुमची ती ओव्हर स्मार्ट मुलगी जाम डोक्यात जाते माझ्या सुरुवातीपासून. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर तुमच्या नंदूचं मी काय करेन माझं मलाच कळायचं नाही. आणि ट्रस्ट मी बाबा, माझ्या डोक्यात खूप आयडियाज आहेत. तुला मारू नका, मला तुला काय करायचं? काय नंदूला नाही मारायचं. एक मिनिट, तुम्हाला पण काय करायचं नाही आणि नंदूला पण काय करायचं नाही. कसं चालेल बाबा? मी हात जोडतो काय. बाबा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. रडू नका, रडू नका. तुम्ही हात जोडताय म्हणून तुम्हाला एक चान्स देतो. ऐका, दादाच्या केबिन मध्ये त्या कॅशचं आणि चेनचं जे काही झालं ते विसरून जायचं. तोंड बंद ठेवायचं, नाहीतर तुमची मुलगी आमच्या घरात राहते हे विसरू नका. आणि मी जर ठरवलं ना तिचं काय करायचं, तर तुमचा बाप पण काय करू शकणार नाही. नाही सांगणार कुठलं. तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो तिच्या बाबतीत काय होऊ शकतं. म्हणजे बघा, तुमच्या नंदूला स्वयंपाक करायला खूप आवडतो ना, हा? मग अचानक गॅस सिलेंडरचा भडका होऊ शकतो. नाही नाही ऐका ऐका, अचानक स्टेअरकेसवरून उतरताना तिचा पाय घसरू शकतो. आणि एवढंच नाही बाबा, एवढंच नाही, ती जेवताना तिच्या जेवणामध्ये पॉइझन पण मिक्स होऊ शकतं. आणि मला सांगा, तिला काय झालेलं तुम्हाला चालेल? नाही आवडणार ना तुम्हाला? नाही आवडणार ना? आय नो आय नो आय नो. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. म्हणून सांगतो, तुमच्या नंदूचं लग्न आणि नंदू जिवंत हवी असेल ना, तर या तोंडाला कुलूप लावायचा आणि चावी फेकून द्यायची. कारण ज्या दिवशी तुम्ही तोंड उघडाल ना, तर त्या दिवशी तुमच्या नंदूचा तो शेवटचा दिवस असेल. कळलं? कळलं का? गुड बॉय. ऐकेल ना बाहेर कोणतरी? चल, तुला सांगितलं होतं ना लवकर चल. उगाचच फुकटचं ऐकून घ्यावं लागल. आणि हे पटापट काचा साफ कर सगळं. आई क्रॅम्प आले क्रॅम्प क्रॅम्प. इथे दुखतंय का मॅडम? हो तिथे तिथे इथे इथे बघा. ओ सांभाळून सांभाळून सांभाळून. आई ते दुखतंय का? ओ दुखतंय. काकू बरं वाटेल, रिलॅक्स. ते आता आल्यात ना. इथे बघा. ते मग तिथे डॉक्टर आलेत बघ. हा मी बघते. गेला गेला
पण ऍक्च्युली गेल गेला. अचानक? हो ते क्रॅम्प असंच असतं ना, अचानक येतो अचानक जातो. गेला. काकू नक्की ना? नाहीतर आत्ताच्या आत्ता आपण टेस्ट करून घेऊ सगळ्या. नाही नको, टेस्ट नको, त्याची काहीच गरज नाही. आता बरं वाटतंय मला. पण असं कसं झालं मध्ये? क्रॅम्पचं असंच असतं सर. हो ना, हा आता मला बरं वाटतंय. तुम्ही गेलात तरी चालेल. थँक्यू. थँक्यू. काकू तू खरंच थांबायला नको होतोस, आम्ही होतो ना सगळे इकडे. काळजी वाटली रे मला स्वानंदीच्या बाबांची, म्हणून थांबले. आम्ही काय होतं ते कळवतो तुला काकू, पण तू घरी जा. खरंच मी ड्रायव्हरला तुला न्यायला सांगतो आणि काही वाद घालायचं नाही त्याच्याशी. सर तुम्ही शुद्धीवर आला, मी डॉक्टरला बोलून आणते. मॅडम तुमचे बाबा शुद्धीवर आले. हो का? कसं वाटतंय बाबा? बाबा काय हो, एवढा का घाम आलाय तुम्हाला? बरं वाटतंय ना? एक मिनिट, बाबा मला जरा बघू द्या. श्वास घ्या. डॉक्टर काय झालंय त्यांना? एवढा घाम का आलाय आणि असं असं का बोलतायत? मी बघितलं नाहीये बाबांना कधी असं. ते का घाबरलेत कशासाठी? इट्स ओके, बॉडी सेन्सेस मध्ये येते, घाबरण्याचं काही कारण नाहीये. नशीबच बाबा, देवच पावला. वाचलात तुम्ही. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तशी तुमची वेळ चांगली होती म्हणून वाचलात. ते म्हणतात ना, काय काय म्हणतात ते पण विसरायला होतंय हो या वेळेला. तुम्ही काळजी घ्या स्वतःची, बस बाकी काही नको. आणि आता ना सगळी टेन्शन्स राहू दे बाजूला. कोणाचं टेन्शन घेऊ नका. स्वानू आमच्याकडे अगदी छान आहे, आनंदी आहे. तुम्ही अजिबात तिची काळजी करू नका. तिला आमच्यावर सोपवा. आमचं बारीक लक्ष आहे तिच्यावर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बर आता मी येते. तब्येतीची हेळसांड करायची नाही. समर येते हा. आई घरी एकट्याच आहेत ना. आणि हो, काळजी करू नको स्वानंदी. देवापुढे साखर ठेवते मी. काळजी घ्या बाळा. डॉक्टर जरा नीट लक्ष ठेवा त्यांच्यावर. मला घरी जायचं आत्ता घरी हो जायचं. बाबा बाबा, हो हो हो, जाऊया बाबा आपण घरी. काय झालंय? मला घरी जायचंय नंदू आत्ता. आपल्याला थोडं थांबावं लागेल ना. आत्ता शुद्धीवर आलायत तुम्ही, असं लगेच कसं जाता येईल? मला घरी जायचंय, मला घरीच जायचंय. बाबा डॉक्टर तुमची इथे व्यवस्थित काळजी घेतील. ते म्हणतील तसं करूया आपण.